मुंबईमधील इक्षू शिंदे हिचा अमेरिकेतील गॅरिबे इन्स्टिट्यूट तर्फे गौरव, ग्लोबल फ्युचर स्कॉलर आणि डिप्लोमॅटने सन्मान। इक्षू शिंदेची अमेरिकेतील द गॅरिबे इन्स्टिट्यूट ऑफ सॉफ्ट पॉवर अँड पब्लिक डिप्लोमॅसी या संस्थेमार्फत पुरस्कारासाठी इक्षू शिंदे हिचा अमेरिकेतील गॅरिबे इन्स्टिट्यूट तर्फे गौरव, ग्लोबल फ्युचर स्कॉलर आणि डिप्लोमॅटने सन्मान। इक्षू शिंदेची अमेरिकेतील द गॅरिबे इन्स्टिट्यूट ऑफ सॉफ्ट पॉवर अँड पब्लिक डिप्लोमॅसी या संस्थेमार्फत पुरस्कारासाठी निवड। पुण्यातील मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर, आर्थिक गुन्हे शाखा महसूल अधिकाऱ्यांची करणार चौकशी। पुण्यातील लवासा प्रकरणी जनहित याचिका देखील दाखल, पवार कुटुंबियांविरोधात सीबीआय मार्फत कारवाईचे आदेश देण्याची मागणी। जनहित याचिकेवर 19 डिसेंबर रोजी सुनावणी होणार। याचिकेत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नावाचा समावेश अँड ॲडव्होकेट नानासाहेब जाधव यांनी दाखल केलेली ही जनहित याचिका। अर्णब खैरे आत्महत्या प्रकरणावरून भाजपचं आंदोलन, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर आंदोलन, ठाकरेंची सेना आणि मनसेने भाषा आणि प्रांतवाद पसरवल्याचा भाजपचा आरोप। भाजपने कुणाच्या मृत्यूवरती राजकारण करण्याचा नीचपणा करू नये, सत्य बाहेर येण्याआधीच भाजप आंदोलन करते का? भाजपच्या मोर्चावर संदीप देशपांडेंनी उपस्थित केले हे सवाल। मुंबई पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीशिवाय ठाकरेंची बोलणी सुरू, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची जागा वाटपाची बोलणी सुरू। चर्चेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून परूप वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण, तर मनसेकडून नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे बोलणीमध्ये झाले सहभागी। बीएमसी निवडणुकीमध्ये मनसे शिंदेंच्या शिवसेनेला देणार आव्हान, सूत्रांची माहिती। बीएमसी निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढत होण्याची शक्यता। शिंदेंसोबत गेलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात मनसे आपली ताकद दाखवणार। बीएमसी निवडणुकीसाठी आतापर्यंत मनसेकडून 75 जागांची मागणी। महाराष्ट्रात नाराजी नाट्य कोसळणार, शिंदेंना जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू झाला। नाराज शिंदेंना भाजप कवडीचीही किंमत द्यायला तयार नाही, सामनामधून एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका। अमित ठाकरे यांचा उद्या नवी मुंबईचा दौरा, नेरूळ पोलीस ठाण्यात जाऊन अमित ठाकरे नोटीस स्वीकारणार। अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला अमित ठाकरे करणार अभिवादन। मुंबईच्या मागाठाणेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धक्का, शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। बीडमधल्या ठाकरेंच्या सेनेच्या उपजिल्हा प्रमुख आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षांचा राजीनामा, ऐन नगरपालिका निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आणि ठाकरेंच्या सेनेत नाराजी नाट्य, आमदार संदीप क्षीरसागर यांना कंटाळून राजीनामा दिल्याचा आरोप। रत्नागिरीमधल्या लांजा नगरपंचायतीमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली, नगराध्यक्षपदासह 13 जणांवर भाजपचे बंडखोर उमेदवार रिंगणार। भाजपचे उपजिल्हाध्यक्ष आणि गटनेते संजय यादव यांच्याकडून राजकीय डाव। महायुतीमध्ये शिंदे सेनेला 15 जागा, एनसीपीला 1, भाजपला 1, तर भाजपला 1 जागा मिळाल्यानं नाराजीही वाढली। पुण्याच्या तळेगाव दाभाडेमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी धक्काबुक्की, जवळपास शहरात 2 ते 3 ठिकाणी धक्काबुक्की झाल्याची माहिती। मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून सोलापुरातील एसटी स्टँडवरील सार्वजनिक शौचालय आणि हॉटेलची पाहणी, शौचालय पाणपोईवरती अस्वच्छता असल्यानं डेपो मॅनेजरला नोटीस काढण्याचे आदेश, सरनाईकांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। साताऱ्याच्या कराडमध्ये भाजप उमेदवारांची प्रचार फेरी पदयात्रा, आगामी निवडणुकांसाठी उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात। भाजप नेते विक्रम पावसकर, अतुल भोसले यांच्या उपस्थितीमध्ये भाजप उमेदवार कार्यालयाचं उद्घाटन। मावळमधील तळेगावात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी बंधू सुदाम शेळके यांच्या प्रचाराचा नारळ फोडला। भाजपने सुदाम शेळकेंना उमेदवारी दिल्यानं आमदार शेळकेंची प्रतिष्ठा पणाला। यवतमाळमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, कार्यकर्त्यांनी हेवेदावे दूर ठेवून काम करावं, अन्यथा 5 वर्षांसाठी पक्षाचा आणि नेत्यांचे दार बंद करण्यात येतील, बावनकुळेंचा इशारा। लातूरमधील मुस्लिम मतांना आकर्षित करण्यासाठी फडणवीस आणि शिंदेंनी अजित पवार यांना पुढे केलं, माजी खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप, तर अजित पवार भाजपसोबत जाऊन भलतेच सेक्युलर झाले, जलील यांचं हे वक्तव्य।